नमस्कार, मी सोहम प्रसाद गाम आज तुमच्या समोर एक मोनो ॲक्ट सादर करत आहे. झालो बुवा एकदाचा नापास. फार मज्जा आली रिझल्ट घेताना. अहो तिळूबाई तर रडायला लागल्या. म्हणाल्या, पिंट्या तुला एकाही विषयात 35 मार्क नाही देऊ शकले रे. मी म्हणालो, मॅडम अहो डोळे पुसा पाहू. प्रत्येक थोर माणूस कधी ना कधी नापास होतोच. कधी ना कधी त्याला घर सोडून जावंच लागतं. त्याशिवाय होतं का कोणी ग्रेट. आवरा तो शोक. आणि मी म्हणतो रिझल्ट काय बदलणार आहे का. मग कशाला शोक सभेसारखं वातावरण. अहो आमचे डॅडी पट्टीचे मारकुट आहेत, पण माझा निकाल पाहून स्वतःला मारून घ्यायला लागले. म्हणाले माझाच दोष, माझीच चूक, मीच तुला पृथ्वीवर आणलंय. मी म्हणालो क्षमा करा डॅड, मी काय तुम्हाला कंपल्शन केलं नव्हतं. काय इथून निघून जाऊ. नाही ठीक है ठीक है, दूर हो जातो आपकी नजरों के सामने से. दुसऱ्या खोलीत जाऊन बसायला लागेल. अरे मम्मी, तू इथे आधीच येऊन बसलीस. काय कसं काय, तुझं नको ना सांत्वन वगैरे करायला. निर्लज्ज सदासुखी म्हणू नकोस. मी पण खाण तशी माती म्हणावं चालेल का. आणि आजी तू पण माझ्यावर रागवलीस. काय आजी, अगं आजोबांचा सतत नापास होण्याचा वारसा मी चालवतोय. आणि तू तरी किती वेळा फायनलला बसलीस. फायनली नापासच ना.